नमस्कार मित्रांनो, मी वैभव आणि मी पल्लवी। आज आपण तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे सगळ्यांचा आवडता काय चालू आहे ट्रेंडिंग, बिग बॉस मराठी सीझन 5। सीझन 5। तर आपण त्याबद्दल थोडेसे अपडेट घेणार आहोत। आम्ही प्रयत्न करू की डेली आम्ही तुमच्या समोर येऊ आणि झालेल्या एपिसोडवरती थोडीशी चर्चा करू। आम्ही आमची मतं मांडू, तुम्ही तुमची मतं कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा, मग आपली चर्चा चालूच होईल। हो, आणि आपण सुरू करूयात कारण की हा एपिसोड 3 दिवस मोठा आहे आणि याचा डिस्कस करण्यासारखं खरंच खूप आहे। तर बिग बॉसने दिला होता एक टास्क, त्याच्यामध्ये त्यांनी केल्या होत्या 2 टीम, टीम ए आणि टीम बी। टीम ए चे प्लेयर होते अभिजित, निकी, अरबाज, निखिल, योगिता, सूरज आणि डीपी। आणि टीम बी होती आर्या, वैभव, इरिना, वर्षा, अंकिता आणि पॅडी। तर बिग बॉसने काय केलं होतं, टीम ए आणि टीम बी पाहिलं। आता ह्याच्यामध्ये क्रिएटर्सचा एक गेम होता की अरबाज, निकी, जान्हवी आणि वैभव हा एक ग्रुप होता, पण त्यांनी प्रयत्न केला की छोट्या टास्क मधून आपण त्यांना थोडंसं डिवाइड करू। म्हणून त्यांनी काय केलं, निकी आणि अरबाजला एका टीम मध्ये टाकलं आणि जान्हवी आणि वैभवला दुसऱ्या टीम मध्ये टाकलं। आणि ह्याचा संचालक बनवलं होतं कोणाला, घनश्याम। आणि मुद्दामून वेगळं करण्यामागे अजून एक कारण असं दिसतंय की यांच्यामध्ये डिस्प्यूट असं वाढत जावं। तुला काय वाटतं? असं वाढत 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 मग ते त्या पॉइंटला जावं जिथे आपलं मनोरंजन होईल। म्हणजे 4 लोकांचा ग्रुप आता एक दिसतोय, बाकीच्यांचा जो ग्रुप बी बनलेला आहे, जो आर्टिफिशियली तिकडे बनलेला आहे, म्हणजे जो नॅचरली पण म्हणू शकतो आपण जो बनलेला आहे, पण तो ग्रुप फुटावा, त्या 2 ग्रुपचे 3 ग्रुप कसे होतील ह्यासाठी हे छोट्या छोट्या टास्क मध्ये त्यांचं ग्रुप डिवाइड करण्याचं काम बिग बॉसने एकदम बरोबर केलेलं आहे। म्हणजे क्रिएटिव्ह टीमने फोकस त्यांच्या गेम प्रति एकदम बरोबर चाललेलं आहे। आणि मग तसं ते पण आहे की ह्या ग्रुप मधले किती इथे उडी मारतात आणि त्या ग्रुप मधले किती इथे उडी मारतात, आणि कोण आपला स्वतःचा एक वेगळा ग्रुप बनवतो हे पण बघण्यासारखं आहे। बरोबर आहे। आणि बाकीचा जो मोठा ग्रुप आहे तो छोट्या ग्रुपला घाबरल्यामुळे एवढ्या मोठ्यांचा ग्रुप बनलाय की एवढा मोठा ग्रुप असणं हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे, ते पण आपल्याला बघायचं आहे। तर पहिलं कॉम्पिटिशन झालं अभिजित सावंत वर्सेस आर्या। दोघांचं होतं सिंगिंग कॉम्पिटिशन। नो डाऊट अभिजित सावंत 1 साइड त्याने खाऊन टाकलं। सुंदर, इतका सुंदर गायलाय, म्हणजे इट्स अ मेलेडी, इट्स अ ट्रीट फॉर इयर्स अँड आईज अस वेल। नाही, खूप छान आवाज आहे त्याचा। आणि बरं हे पण आहे की आर्याने काय वाईट म्हटलं नाही, आर्याने पण चांगलं म्हटलं। तिचं रायटिंग स्किल जे आहे, रॅप जे आहे ते चांगलं आहे, पण आपल्या ऑडियन्सला किंवा आम्हाला तरी असं वाटलं की एक जो मेलेडी आहे त्याच्यामध्ये मात्र 100% अभिजितला पॉइंट आहे, आणि रायटिंग स्किल मध्ये आर्याला पण 100% पॉइंट। तो एक वेगळा जॉनर आहे, पण त्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये तो अभिजित जिंकलाय। ते दोघं पण खूप छान त्यांनी परफॉर्म केलं। दुसरी कॉम्पिटिशन झाली दुसरी कॉम्पिटिशन झाली डान्सची। निकी, अरबाज आणि निकी म्हटल्यानंतर काय म्हणायचंय, बाई। तर निकी आणि अरबाज मध्ये डान्स झाला दोघांचा, आणि त्यांना कम्पीट केलं होतं इरिना आणि वैभवने। आता तो डान्स झाला, अरबाजला आपलं एकच स्टेप येत होती, आता अंगा खांद्याने मोठा आहे, त्याला डान्स तेवढा जमतच नाही, पण निकीला तो फक्त फॉलो करत होता। आणि ती लीडर आहे आणि तिने हे प्रूव्ह केलेलं आहे की शी इज अ रियल प्लेयर म्हणून ती आहे प्लेयर। अच्छा बोलो, बुरा बोलो, पर मेरे बारे में ही बात होनी चाहिए, ये तो सही आहे। मग त्या दोघांनी त्यांचा डान्स परफॉर्मन्स केला, त्यांना कम्प्लीट म्हणून वैभव आणि इरिनाने केला। इरिना खूप चांगली डान्स केला, तिने सुद्धा छान केला। वैभवला तसा डान्स असा येत नाही, पण त्याची ऍज अ पर्सनॅलिटी म्हणून चांगली आहे। आणि ना वैभव, मला काय वाटतं की ह्या वेळी मला हे खरंच सांगायचंय की इरिना इनस्पाइट ऑफ तिला मराठी येत नाही, पण ती खूप प्रयत्न करते, ती खूप क्यूट आहे, आणि जनरली मला असं वाटतं की ती या घरातली सगळ्यात काइंड हार्टेड पर्सन है ना। येस। आणि वैभवचं काय झालं, पर्सनॅलिटी चांगली आहे, पण ती शॅडो बनून राहिली अरबाजची। आणि आता त्याचंच कदाचित हे कारण आहे की ह्यांचे ग्रुप वेगळे केले जातात, की त्याचं शॅडो पर्सनॅलिटीला थोडंसं स्वतःचं पण एक आलं पाहिजे त्याच्यामध्ये, त्याचं कॅरेक्टर। आणि मला बघायला आवडेल जेव्हा अरबाज विरुद्ध वैभव असा सामना रंगेल, किंवा जान्हवी विरुद्ध निकी असा सामना रंगेल, कारण हे सगळेच मोठे लाऊड माउथ आहेत
खूप मोठ्याने बोलतात, आरडाओरडा करतात. मला बघायचंय की हे जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा काय होईल. आणि आय एम एक्साइटेड. मग त्याच्यामध्ये डिसिजन झाला घनश्याम. आता ह्याच्यामध्ये मोठा गेम खेळायला कोणी? घनश्याम नाही. घनश्याम आहे निकीचा शेपूट, कायम तिच्या पाठी 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 निकिताई 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 एवढंच चालू असतं. पण त्याने डिसिजन देताना कसा दिला की लोकांना वाटलं पाहिजे, कारण माझ्यावरती आधीच आलेलं आहे की मी डबल ढोलकी आहे. मग आता काय झालं पाहिजे, मी निकीच्या पाठी असतो पण मी डिसिजन फेअर दिलेला आहे. मी डिसिजन काय दिलाय की बाबा निकी आणि अरबाजने चांगला डान्स केला, तरी पण त्यांच्यापेक्षा चांगला डान्स इरिना आणि वैभवने केला, हे त्याला दाखवून द्यायचं, बाकी काहीच नव्हतं. ऍट दी एंड त्याचा रिझल्ट काय करायचा होता, जिंकवायचं निकीच्या टीमला. पण डिसिजन देताना असं यायचं की मी फेअर खेळलो आणि मग तसंच लोकांनी पण बोललं नाही फेअर आहे. आता इथपर्यंत यांना फेअर झालं. मग त्याच्यानंतर आला पुढचा डान्स परफॉर्मन्स. पुढचा डान्स होता निखिल आणि योगिताचा एक कमाल परफॉर्मन्स. याला खरंच डान्स परफॉर्मन्स म्हणू शकतो असा. आणि त्याच्या अपोज होते वर्षा आणि जान्हवी यांचा डान्स. ट्रस्ट मी, म्हणजे तो डान्स होता का? नाही, त्याला डान्स आपण म्हणूच शकत नाही. तसं तुम्ही एक 90-60 आमच्याकडे पण नाचतात. सगळ्या लग्नांमध्ये हे नागिन अशी नाचतेच. आणि ती पहिल्या गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती अशीच चालू होतं. त्याच्यामध्ये स्टेप्स नावाचा प्रकार वगैरे एक्सप्रेशन म्हणजे डान्स असा काहीच नव्हता त्यांचं, फक्त आपलं तेवढं नागिन डान्स आपण ज्याला म्हणतो तेवढंच चालू होतं. खरंच. पण निखिल, मी तुला सांगते, ही इज गुड लुकिंग, ही इज गुड डान्सर. नाही, डान्सर चांगला आहे, एक्सप्रेशन चांगले आहेत. तो स्पष्ट बोलतो, म्हणजे बोलण्यात तसं मराठी पण प्रभुत्व आहे. आणि तो जिथे चूक आहे तिथे तो सांगतो मी तुझ्या बाजूनी आहे, पण मला तुझं हे नाही आवडलं असं तो बोललेला आहे. सो तो स्टँड घेतो, पण तो आवाज उठवून स्टँड घेत नाही. काय वाटतं तुला? त्याचं काय झालंय, त्याला त्याची पर्सनॅलिटी अशी नाही आलेली आहे की 4 चौघांमध्ये मी उठून दिसेल किंवा मी माझं स्पष्ट मत ठेवेल. आता हे कदाचित असं असू शकेल तो वैभव आणि अरबाज थोडेसे ओव्हर पॉवर होत आहेत त्याच्यासमोर, आणि तो त्यांना दबून, जसं त्याने पहिल्या वीक मध्ये पण केलंच होतं की मी अरबाजला शब्द दिलाय, मी यावेळी कॅप्टन्सीमध्ये तुम्हाला सपोर्ट करेन वगैरे वगैरे. म्हणजे त्याचं ते एक हे झालं की तो पॉवर खाली दबून गेलाय. पण त्याची पर्सनॅलिटी अजून खुलून बाहेर आलेली नाही जशी यायला पाहिजे तशी. आणि ही इज अ प्रिटी हँडसम गाय. आणि मला वाटतं नक्की लेडीज फॉलोअर त्याला भरपूर मिळतील जर त्याने त्याच्यामधले काही अल्फा क्वालिटीज दाखवले तर. मग त्याचा रिझल्ट घनश्यामने दिला. आता घनश्यामने रिझल्ट काय दिला की बाबा मी बाहेर चांगला दिसलो पाहिजे, वर्षाताईंचं खूप मोठं नाव आहे, मग ते नाव खराब होता कामा नये, मग मी कसा वाईट दिसणार नाही, म्हणून त्याने तो रिझल्ट त्याच्या ह्याने दिला. ठीक आहे, रिझल्ट तो काय देतो त्याच्याशी काहीच आपलं हे नाही, ते त्याचं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. पण रिझल्ट दिल्यानंतर त्याला जो पश्चाताप होतो तो मात्र एकदम बघण्यासारखा असतो. आणि कुठेतरी त्याला नॉमिनेट केलं गेलेलं आहे निखिल कडून, त्याच्यामुळे सुद्धा हे त्यांनी केलेलं असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. हा पॉईंट एकदम बरोबर काढलास तू ताई, की त्याला निखिलने नॉमिनेट केलंय आणि निखिलला त्याने नॉमिनेट केले, म्हणजे हे त्यांचे पर्सनल ग्रजेस आपापसातले आहेत आणि त्याने त्या पर्सनल ग्रजेस साठी सुद्धा त्याने ते केलेलं. टॅलेंट वरती तरी नक्कीच तो निर्णय योग्य झालेला नाहीये. सो मला माहित नाही की त्याने काय, डान्स एखाद्याला अगदीच वेगवेगळे आवडू शकतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. एखाद्यासाठी जो छान डान्स आहे किंवा त्याला त्या कलेतलं काही कळत नसेल असंही आपण गृहीत धरू शकतो. पण पुढे जाऊन आपण चर्चा करणार आहोत की काय घडले. हो, ते आपण पुढे बघूच, आमच्याकडे भरपूर पॉइंट्स आहेत. नंतर झाला अंकित आणि सूरज मध्ये टास्क. आता हा टास्क असा होता की सूरजला तसं म्हणजे त्याचं लिहिता वाचता त्याला येत नाही, त्याच्या बाजूने डीपी दादांनी आपलं बोलणं केलं, अंकिताने आपले पॉइंट मांडले, तो डिसिजन त्याने सूरजच्या बाजूने दिला. ते ठीक आहे. माझं असं क्रिएटर्सना असं माझं म्हणणं आहे की एखादा टास्क असा करावा की जो सूरजला करता येईल, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला कोणाची हेल्प घ्यायची गरज पडणार नाही. असा एखादा टास्क की ज्याच्यामध्ये तो स्वतः जाईल. बरं, असं नाही की तो कुठे कमी पडलाय, त्याने त्याचा 100% देण्याचा प्रयत्न केलाय त्या टास्कमध्ये सुद्धा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असे टास्क दिले जाऊ नयेत ज्याच्यामध्ये त्याचा कमीपणा उठून दिसेल की त्याला वाचता येत नाहीये किंवा त्याला बोलता येत, जसा कम्युनिकेशन एज्युकेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो उठून येईल. असे टास्क असणारच आहेत, पण असे टास्क सुद्धा शोधून काढले पाहिजेत ज्याच्यामुळे तो एक माणूस म्हणून ज्याच्यात त्याचे हे स्किल्स सोडून बाकीचे स्किल्स वापरले जातील. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय झाली मध्येच की घनश्याम ज्यावेळी रिझल्ट देत होता त्यावेळी पॅडी भाऊनी काय सांगितलं की बाबा तू फक्त ते निकी आणि अरबाजकडे बघूनच बोलत जाऊ नको, इथे सगळी जण बसले तर डिसिजन देताना तू सगळ्यांकडे बघून बोलत जा, डिसिजन देत जा.
आणि ते त्याला थोडस खटकलं. हो. मग नेक्स्ट परफॉर्मन्स आला कोणाचा, पॅडी दादा वर्सेस डीपी दादा. मग दोघांच्या परफॉर्मन्स मध्ये पॅडी दादाने मिमिक्री केली, डीपी दादाने मिमिक्री केली. आता ऍक्टिंग हे करिअर पॅडी दादाचं बऱ्याच वर्षापासून, डीपी दादा आपले युट्यूबर, पण कॉमेडीचा त्यांच्यामध्ये एक आहे, स्वतःचा एक जॉनर आहे, स्वतःचा एक ह्युमर आहे, त्याच्यामुळे त्यांना पण ते चांगलं जमलं. आता तो डिसिजन त्याला द्यायचा होता, त्याने तो डिसिजन डीपी दादा जिंकले म्हणून दिला. आणि डीपी दादा जिंकले म्हणून दिलं म्हणजे काय झालं, त्याला जे एंड रिझल्ट पाहिजे होता की ऍट द एंड काय झालं, टीम ए जिंकली, म्हणजे निकी आणि अरबाज, माझी निकिताई जिंकली. आणि माझं काय म्हणणं आहे की मला पर्सनली विचारशील ना तर दोघांचेही परफॉर्मन्स आवडले होते. त्याने अगदीच डीपीला ते दिलं असतं ना क्रेडिट तरीही मला चाललं असतं, पण त्याने त्यामागे आपली खेळी खेळली आणि तो डिसिजन त्यांच्या टॅलेंटवर नव्हता. म्हणजे त्याला त्या टॅलेंटमधलं किती कळतं हे आपल्याला माहित नाही, पण त्याचा तो प्युअरली टॅलेंटवर डिसिजन नव्हता, त्याच्या मागे तो काहीतरी बाळगून आहे हे नक्की. मग त्यांच्याकडे एक मोठा डिसिजन आला. आता टीम ए जी जिंकली आहे तिला मिळणार आहे काय, दूध आणि साखर आणि त्यांना झोपायला बेड. मग ह्याच्यामध्ये बिग बॉसने पण एक मस्त गेम केला की आता जो जज होता त्याला ह्या दोन ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत का, तर त्यासाठी बाबा तुम्ही बहुमताने निर्णय द्या. तर त्याच्यामध्ये आर्या आणि पॅडी या दोघांनी फक्त दुमत गेलं, बाकीच्यांनी सांगितलं बरं जाऊ दे, छोटंसं पोरं काय आपलं इकडे तिकडे निकीच्या पायात घुटमळत असतं, तर त्याला आपण देऊन टाकू, म्हणून त्याला ते देऊन टाकलं. पण ह्याच्यावर हे झालं की पॅडीला डिसिजन पटलेला नाही, आर्याला पण डिसिजन पटलेला नाही. त्यामुळे त्यांनी अगदीच म्हणजे साफ दिसत होतं की त्यांना काही, त्याला बेड आणि साखर आणि दूध त्याने त्याची म्हणजे फॅसिलिटी वापरावी असं त्यांचं अजिबातच मत नाही. आता ह्याच्यामध्ये धनंजय पवार सुंदर प्लेअर, त्याने लगेच गेम झाल्या लगेच बाजूला बसला तिकडे आणि चालता बोलता पटकन एक तीर सोडून दिला की पॅडी दादा सॉरी आहे, म्हणजे मला असं चांगलं वाटलं नाही की ह्या क्षेत्रामध्ये त्याने मला द्यायला नको होतं. म्हणजे त्याने आपलं हार अशी दाखवली पण जिंकलं, बाजीगर हार के जितने वाले को बाजीगर कहते, अशी त्यांनी ती खेळी केली अगदीच. आणि तो स्वतःला कोणाच्याच नजरेत पूर्णपणे वाईट करूनच घेत नाहीये आणि हे त्याचं स्किल आहे. त्याच्यानंतर काय झालं की वैभवने कबुली दिली, घनश्यामला बाजूला घेतलं, त्याला सांगितलं की तू बाबा पॅडी दादाला ते द्यायला पाहिजे होतंस, तू ते दिलंच नाही. मग त्याच्यामध्ये घनश्याम परत आपला डबल ढोलकी उघडा पडला, त्याने सांगितलं नाही त्याने माझ्या बाबतीत असं केलं होतं तसं केलं होतं म्हणून मी ते असा डिसिजन दिला. म्हणजे डिसिजन काय झाला, पर्सनल ग्रेजेसवरती. आणि हे बोलून त्याने आपण किती मूर्ख आहोत हे सुद्धा त्याने दाखवून दिलं. त्याला माहितीये की कुठे आपण हे बोलून घाण केलेली आहे. उद्या जेव्हा रितेश दादा त्याला विचारतील, रितेश भाऊ की तुझे पर्सनल ग्रजेस होते का, तर ते फुटेज त्याने अवेलेबल करून दिले की कुठेतरी त्याने ते कन्व्हर्सेशन मध्ये कबूल केलंय. आपण आता माती खाल्लेली आहे, आता खाल्लेली आहे माती, खरंच आहे. आणि त्याची ती सवयच आहे, पहिला निर्णय घ्यायचा मग नंतर पश्चाताप करायचा, मी चुकलो ते आपण पुढे बोलूच, कारण त्याने परत एकदा सिद्ध केलेलंच आहे, पुढे ते आपण बघूया. तेच आहे. आता ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे, अभिजित सावंतची चर्चा चालू होती की इतकी वर्ष यांनी कलाकारी केली आहे पॅडीने, मग ते महाराष्ट्र बघतोय. आता हे कार्डच मला पसंत पडत नाही. वैभव आपल्याला हे बघितलं पाहिजे, महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्राला दिसतंय, महाराष्ट्राने हे कन्सिडर केलं पाहिजे, महाराष्ट्राची संस्कृती लोक बघतायत. आणि हे जे काय अगदी महाराष्ट्र असं करून म्हणजे एक महाराष्ट्रीयन माणसाबद्दल आणि त्यांच्याबद्दल जे काय असं की आम्ही सगळं एक्सेप्ट करायला तयार आहोत, तुम्ही नका ठरवू. पहिली गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्र बघतोय ते महाराष्ट्राला ठरवू दे ना, काय बघतोय, काय बघायचंय, काय निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जसे आहात तसे राहा. त्यातलं जे बघायचंय ते सगळं महाराष्ट्र बघणार आहे, जे आवडणार आहे ते ठेवणार आहे आणि जे नाही आवडणार आहे ते सरळ घराच्या बाहेर जाणार आणि त्यावर आम्ही बोलणार. तेच. आणि बिग बॉसने काय केलं पाहिजे, सध्या अनसीन अनदेखा तरी नवीन चालू केले पाहिजे, नाहीतर बाबा आजच्या आज चालू करा ते 24 तास बिग बॉस. असे टॉपिक मध्येच येतात तू असे उठून की आपल्याला कळतच नाही हा टॉपिकची सुरुवात झाली कुठे होती. मग अचानक आपल्याला कळतं, जसं हे 2 दिवसापूर्वीचा मॅटर झाला आपल्या इथे लव्ह ट्रायंगल, वैभव, इरिना आणि आर्या बोलली मला आदित्य रॉय कपूर जसा आवडतो तसा हा पण वैभव पण आवडतो. आदित्य रॉय कपूर बरोबर कम्पॅरिझन कोणाचं, वैभव. ठीक आहे, करू दे आता कोणाबरोबर पण त्याने ते असं केलं की मला तो आवडतो. पण आता ह्यांचं हे चालू होतं 10 दिवसापासून, तू माझ्याकडून बघ असते, ती माझ्याकडे बघून असते, मग मी नाही हसत ती हसते. आता हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे अचानक निघून आलं मध्येच. मग त्याच्यासाठी क्रिएटर्सला विनंती आहे की बाबा तुम्ही हे जे काय दाखवताय
ते आम्हाला अनसीन अनदेखा दाखवा, त्याच्या पाठचा बॅकग्राऊंड कळून दे, नाहीतर ह्यांचं असं ते अंतःकरणातून उफाळून आलेलं एक दिवसाचं अचानकचं प्रेम आम्हाला कळायचं कसं. बरोबर. आणि वैभव, तू तो क्षण बघितलास का की ताई ताई आणि अगं बाई, कोण आहे तो? घनश्याम. आणि त्याला खरंच त्याला फळ मिळालंय त्याच्या त्या पूजेचं. तिच्या पाठी तो जो करतोय आणि त्याचं जे काही फळ आहे ते त्याला मिळालेलं आहे. त्याला एका गालावरती छानसा स्टॅम्प मिळालेला आहे. आणि मला वाटत नाही की ह्या बक्षिसानंतर ती शेपूट कधीही गळून पडेल त्या निकीच्या पाठून. नाही, तो मला वाटतंय जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत तो निकीच्या बाजूला असेलच. तेच. आणि हे सगळं 10व्या दिवशी झालं. आणि आता आपण बघणार आहोत की 11व्या दिवशी बिग बॉसच्या घरात काय झालं. तर पहिलं झालं की निकीकडून हे उघड झालं की घनश्यामने निखिल आणि योगिता त्यांचा जो परफॉर्मन्स होता त्याचा निर्णय बायस दिला. तिने हे कबूल केलं, स्वतः की हे बायस झालेलं आहे. नॉमिनेशनचा त्याने ग्रज काढला आणि त्याने. आणि ह्यांच्या ग्रुपची ती एक खासियत आहे की अरबाज, निकी, जान्हवी, वैभव आणि तो लुडबुडा पार्टनर एक घनश्याम पुढारी, कच्चा लिंबू. कच्चा नाही, तो जरा पाठी पळणारा लिंबू. तर त्याचं समजा आता घनश्याम या ग्रुपच्या बाहेर आहे, ही 4 जण बसली आहेत, तर ते घनश्याम बद्दल चर्चा करतील, तो किती मूर्ख आहे, तो किती बावळट आहे. निकी बाजूला असली की ही जान्हवी करणार, निकीचं मला हे पटत नाही, निकीचं मला ते पटत नाही. तो वैभव गेला की ह्या दोघींचं चालू होतं, त्याने असं केलं, तो तिच्याशीच का बोलला, तिच्याकडे बोलून हसलाच का, हे मला पटलेलं नाही, ते मला पटलेलं नाही, ते तिचं चालूच असतं. बरोबर. म्हणजे तो एक ग्रुप आहे असं आपण म्हणायचं की ते एक सिंगल प्लेअर आहेत जे काही कारणाने फायद्यासाठी एकत्र आहेत. म्हणजे फायद्यासाठी एकत्र असतील तर ते लवकर फुटतील आणि बिग बॉस काळजी घेतील ते फुटण्याची, असं मला वाटतं. 100% क्रिएटिव्ह टीम मात्र 100% काळजी घेईल हे कसं फुटेल. हो, चालेल. त्याच्यानंतर ना निकी नॉमिनेट झाली, त्याच्यावरूनही एक खूप मोठा राडा झाला. हो, तिने खूप मोठा इश्यू केला. तू माझ्याऐवजी लसूण निवडलीस. लसूण नाही, लसण निवडलीस. लसण निवडला मी तुझ्या शिवाय, मी बोलला. मी बोलला ते लसण तू निवडला. मी लसण इम्पॉर्टंट होतं तिकडे. लसण तिचं म्हणणं होतं की तू अभिजित सावंतचा एवढा रागराग करतोस तर तू त्याला का नाही नॉमिनेट केलं. त्याच्यावर मुद्दा बरोबर पण आहे, कारण तो स्वतः या गोष्टीवर भरपूर पॉझिटिव्हनेस त्याने दाखवलेला आहे की जर माझं अभिजित बरोबर नाही तर तू का बोलतेस. बरोबर. आणि मग हीच डिमांड तिने केल्यानंतर त्याला चूक असं म्हणता नाही. मग ते अच्छा झालं की मला ते लसण आपण सगळ्या जेवणात टाकतं आणि मग बिना लसणीचं आपल्याला जेवण कसं चांगलं लागेल असं त्याचं मत होतं. बरोबर. मग त्याच्यावरती वैभवच्या गळे मिळून ती ढसाढसा रडली की ही चूज लसन ओव्हर मी. मग लक्ष्मीला डिमांड आली. बरोबर आहे. अंकिता आणि बिग बॉसनी बोललेलं एक वाक्य पुन्हा बोलली की हा गेम टास्कचा नाहीये तर मानवी भावनांचा. आणि हे झालं कधी, ज्यावेळी तो सूरज तिकडे बाहेरचा जे पॅसेज आहे तो सगळा साफसफाई करत होता. आणि तो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हिंदी बिग बॉस झाले, मराठी बिग बॉस झाले, इतर भाषेंचे बिग बॉस झाले, पण असा कुठलाच प्लेअर नाही त्याने कचरा काढताना सुद्धा फुटेज घेतलेलं आहे. म्हणजे हे मी वाईट अर्थाने बोलत नाही की त्याने वाईट अर्थाने फुटेज घेतले. त्याला दिलेलं काम त्याने इमाने ऐतबारीने केलेलं आहे, एवढं की नावाजण्याजोगं. म्हणजे त्यांना कचरा काढणाऱ्या माणसाची पण दखल आहे. कारण की किचन नेहमीच दाखवलं जातं, कारण तिथे प्रचंड केऑस चालू असतो. बेडरूम दाखवली जाते, तिथे रोमॅन्टिक गोष्टी चालू असतात, गप्पा चालू असतात, स्ट्रॅटेजी. बाहेरचंही दाखवलं जातं, पण कुणीतरी टॉयलेट साफ करतोय किंवा कचरा साफ करतोय, त्यात पण त्याने दाखवून दिलं की तो प्युअर हार्टेडली ते काम करतोय की ते सुद्धा मेन्शन करायला हवं. आता ह्यावर माझं एक असं मत येत आहे की कोण ह्याच्या पुढे कॅप्टन वगैरे होईल किंवा बिग बॉस क्रिएटिव्ह टीमने पण ह्याचा विचार करावा की सूरजला ना ही जी कामं आहेत, म्हणजे कचरा काढणं, तो तिकडे कुठे साफसफाई करतोय, टेबल पुसतोय, ही जी कामं दिसत आहेत ना, ही सोडून कॅप्टनने त्याला एक कम्फर्ट झोनच्या, म्हणजे कम्फर्ट नाही म्हणता येणार हा, म्हणजे ह्या झोन सोडून एक असा झोन त्याला दिला पाहिजे की ज्या झोन मध्ये हे दिसणार नाही. बरोबर आहे. आणि ते सगळ्यांना सगळ्या ड्युटी फिरून यायला पाहिजे. कारण काय होते, तुम्ही निकीला बघितलंय का मेकअप करून कचरा काढत असताना? कधी नाही. ती काय तिकडे मेकअप करून हा कचरा काढणार त्या चांगल्या गोष्टीवरती फिरायसाठी आहे का? नाही. पण म्हणजे असं आहे की सगळ्यांना ते काम मिळालं पाहिजे, दरवेळी त्यालाच अशी कामं मिळाली पाहिजेत असं गरजेचं नाही. निकीचा ऍटिट्यूड काय होता की नाही मी जर कॅप्टन झाले तरच मला आवडतं, नाही तर मग मला नाही चालत, मी जमिनीवर नाही झोपू शकत. मग समोरचा माणूस जेव्हा कचरा काढणं किंवा कचरा काढणं कमीपणाचं काम नाही, पण अशी कामं करतो तेव्हा तुम्हाला ते चालतं. पण खरंच तिला ही जबाबदारी दिली तर ती प्रामाणिकपणे तर सोडाच,
ती एक तर ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का आणि मग त्याच्यानंतर ती कशी उरकणार आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच. आणि त्यात अंकिता एक चांगलं वाक्य बोलली की सूरजला गेम कळला नसेल पण माणूस त्याला म्हणजे कळलेला आहे, माणूस की त्याच्यामध्ये आहे आणि 100% आहे. या गेम मध्ये सगळीजण 90% आपला रिअल फेस दाखवत असतील, कोण 80% दाखवत असतील, कोण तर फेकच असतील, हसून दाखवायचं वगैरे, ते सगळं नाटकं चालूच असतील. पण हा आहे एकमेव प्लेअर ज्याच्यामध्ये नो फिल्टर, झिरो फिल्टर. मी आहे हा असाच आहे, असाच माझ्या बालपणाचा मोठा झाला आणि खूप सुंदर. म्हणजे त्या प्लेअरला खरंच नाव. दुसरं म्हणजे त्याला स्क्रिप्ट दिली असेल असं सुद्धा वाटत नाही किंवा स्क्रिप्टेड आहे वगैरे जे आपण ऐकतो, मला वाटत नाही की सूरज त्याचा पार्ट बनवू शकतो. आणि तू आज ऑब्झर्व केलं का की तिथे बालवाडी पण भरली, काही मुलं असं मी बाई आज शाळेचं होमवर्क विसरले, मी डबा विसरले आणि मी माझी बीबी करन्सी विसरले. हे असं बालवाडीतल्या मुलीसारखं घडलंय, तुला माहितीये ना? हो, ती आर्या आता म्हणजे मी मूर्ख आहे हे सिद्ध करून दाखवलं तिने. कसं, बिग बॉसने दिली होती त्यांना करन्सी, किती दिली होती? 30,000. तर तिला सगळेजण सांगत होते की बाबा आम्ही लपवतो, आमच्याकडे थोडेसे दे, त्यांच्याकडे थोडेसे दे. नाही, सगळी जबाबदारी मी घेणार. मग ज्यावेळी तिने 20,000 दिले तर 10,000 बेडमध्ये लपवले होते. मग बेडमध्ये लपवले आणि ज्यावेळी शोधायची वेळ आली त्यावेळी स्वतःच विसरले बाबा मी कुठे पैसे लपवले. म्हणजे किती मूर्ख असावं माणसाने. म्हणजे आधीचे एपिसोड ओरडून सांगायचं मी बालिश नाहीये, आता मी गेम खेळून दाखवते, आता मी दाखवतेच मी कशी आहे, मी बालिश नाहीये. आणि मग असं एक एक कार्ड ओपन करायचं, याच्यामध्ये तुम्ही कळतं की तुम्ही ज्युनियर केजी आहे का सिनियर केजी आहे का नर्सरी आहे. ह्यांना नर्सरी पासून सुरू करायची गरज आहे. या सगळ्यामध्ये ना मला एक मुलगी खरंच खूप आवडली आणि ती अंकित आहे. आणि ती इतकी सटल सॉर्टेड आहे, न आरडाओरडा करता छान चर्चेने सुद्धा स्ट्रॅटेजी आणि गेम आणि लोक हँडल करता येऊ शकतात. ते उत्तम उदाहरण दाखवते. पहिला आठवडा तिने रडण्यात घालवला, तिला पण गेम कळला. रितेश भाऊनी तिला समजवलं, त्याच्यानंतर तिला मात्र गेम 100% कळला. रडणाऱ्या लोकांबद्दल तुझं काय मत आहे? रडणाऱ्या म्हणजे कसं आहे, रडणं हे एक इमोशन आहे. ठीक आहे, नॉर्मली रडायला येऊ शकतं कुठल्या तरी इमोशनल मुवमेंटला, किंवा आपलं काहीतरी जुनी आठवण आली म्हणून, किंवा एखादा इन्सिडेंट असा होतो की डोळ्यात पाणी येऊ शकतं. पण जसं की आहे ते शेपूट घनश्याम, कोणाचं काय चाललंय अरे बाप रे बाप, चूक करायची आणि नंतर मग मला माफ करा आणि असं खूप रडायचं. आणि ते अगदीच दिसतंय की एकतर तुम्ही मूर्ख आहात किंवा तुम्ही स्वतःला हुशार दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये अजून मूर्ख दिसत आहात. हुशार तर तुम्ही नक्कीच दिसत नाहीये. अजून एकाच्या डोळे पाणावले होते, तुला माहिती का? कोणाचे? आपला पॅडी दादाचे. हो, पॅडी दादाचे. आता पॅडी दादाचं काय झालं होतं, त्याला रात्रभर झोप लागली नाही. त्याला खूप त्रास झाला की हा जो निर्णय त्याने दिला की म्हणजे घनश्यामने पण असं मला नाकारलं, जी फील्ड मी इतकी वर्ष करतोय ते मग बाहेर महाराष्ट्रातील लोक काय म्हणतील, माझ्या फ्युचरचं काय होईल, की बाबा ह्यांनी सुद्धा डावललं तुला की तुला हे पण जमत नाहीये. मग ते थोडस तिकडे मग इमोशनल मुवमेंट झाला. मला याचं काय म्हणायचंय वैभव, की ही इनसिक्युरिटी इतक्या वर्षांच्या करिअर नंतर त्यांना असण्याची गरज नाहीये. वास्तविक पाहता गरज नाहीये. इतकं त्यांनी त्यांचं करिअर, नाटक, सिनेमा म्हणा किंवा ह्या सगळ्यांमध्ये इतकं त्यांचं करिअर आणि इतकं त्यांचं नाव झालेलं आहे की एका कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये न जिंकल्याने, ज्याचा जज घनश्याम आहे तिथे न जिंकल्याने आपल्या करिअरला किंवा आपल्या इमेजला काहीतरी धोका पोचेल, ही इन्सिक्युरिटी असण्याचीच त्यांना गरज नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी हे खूप जेवढं लावून घेतलंय ना मनाला, त्याची खरंच गरज नाही. तरी पण ठीक आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या इमोशन्सचा आपण रिस्पेक्ट करूया की त्यांना ते खूप लागलं की आपलं काम हे आपलं काम आहे आणि ते आपल्याला नाही जमलंय, पण ते तुम्हाला जमलंय आणि तुम्ही ते चांगलं करताय. त्याच्यामध्ये बोलणार काहीच नाही, ते तुमचं कामच इतकी वर्ष तुम्ही करताय. नो डाऊट तुम्ही ते एकदम ऍज एकदम खूप चांगलं काम करताय तुम्ही. त्यानंतर एक खूप चांगला मुद्दा तुम्हाला सांगायचा. निक्की तंबोली सोबत तो सूरज असा बसला होता आणि असं बोलता बोलता जसं तुम्हाला सांगितलं झिरो फिल्टर, त्याला अचानक अशी आठवण आली की मी माझ्या आईला आई म्हणायचो आणि आप्पांना आप्पा म्हणायचो. मग आई या शब्दामध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कुठल्याच शब्दामध्ये नाही. भले त्याला 5 बहिणी आहेत सगळ्या, पण आईची जागा वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. म्हणजे आई अशी थोपटते, आई सांभाळते, भरवते, आईचा हात. म्हणजे आलं त्याच्या मनातून, ते आलं निघून एकदम, म्हणजे अंगावर काठा उभारण्यासारखं त्याचं ते भाषण होतं. आणि खरंच
तो मुलगा एकदम खरंच त्याने वाईट दिवस बघितलेले ना, त्याचे आई वडील बहिणी आता लग्न करून गेल्या, तसा तो एकटा पडलेला आहे आणि ते त्याच्याकडे बघून जाणवतं. त्यात त्याने अजून ऍड केलं की मी लग्न करेन तर एक अनाथ मुलीशी लग्न करेन. ह्यावरून दिसून येतं की आपण त्याला रील मध्ये जसं समजत होतो ना की तो बुक्कीट टेंगोळ तर तसं नाहीये. तो सॉर्टेड आहे, शांत आहे, तो समंजस पण आहे आणि तो आहे गोल्डन हार्टेड ज्याला आपण म्हणतो ना तसा आहे तो. आणि त्याचे खरे रंग पॅडी दादांनी ओळखले. त्यांनी हे बोलून दाखवलं आणि त्यांनी पॅडी दादांनी अजून एक गंमत केली. तू बघितलीस का? ती तुम्हाला मी सांगतो. ती गंमत कशी होती, एकदम इंटरेस्टिंग झालं. हे असे त्या बाथरूमच्या तिकडे बाहेर सगळेजण बसलेले होते आणि तो पॅडी दादा असे म्हणत होते की अरे मी ह्याच्या रील बघितल्या, तर हा मला असं वाटायचा की तो असाच असेल, बुक्कीट टेंगूळ, गुलीगत असंच त्याचं कायमचं असेल. म्हणजे मला असं वाटलं होतं की तो तसाच आहे, रागिष्ट असेल किंवा असाच असेल. पण मी त्याला ऍक्च्युअल मध्ये जेव्हा बघितलं तेव्हा मला कळलं नाही अरे हा असा नाही आहे, हा एकदम वेगळाच माणूस आहे आणि हा खूप चांगला आहे असं त्याला ते कळलं. आणि ते बोलत असतानाच तिकडे आपला मेन कोण आला, घनश्याम असा लुडबुड करत तिकडे आला. त्या पायात असा गुंगळत तिकडे गेला आणि त्याने तिकडे काहीतरी कचरा डब्यात वगैरे केलं. तर त्याच्यामध्ये पॅडी दादांनी बरोबर त्याला एक अशी लात मारली, त्याला असं म्हणजे बोलून लात मारली. त्याला असं सांगितलं की मी ह्याला असं रीलवर बघितलं होतं, मला हा वाटायचा की हा असाच आहे गुलीगत, पण नंतर मला कळलं की नाही हा चांगला. आणि हा एक याला मी बघितलं होतं, हा कोण आहे, पुढारी. म्हणजे नेता म्हणजे कसा असेल, सगळ्या डिसिजन मध्ये भाग घेणारा, मी योग्य आहे ते बोलणारा, योग्य बाजू घेणारा. पण हा इकडे येऊन नेता नाही, हा कार्यकर्ता होऊन बसलाय. आणि पॅडी दादांची स्टाईल एक नंबर होती बोलण्याची, बरोबर गोड बोलून वरमी बाण लागला आणि मज्जा आली ऐकून. म्हणजे मला तरी खूप मज्जा आली. आणि त्याला अजून एका व्यक्तीने बरोबर हेरलेले घरात आणि ती अंकिता आहे. तिने अगदी मोजक्याच आणि छान शब्दात त्याचं एकदम परफेक्ट वर्णन केलेलं आहे की सगळं करायचं, सगळं झाल्यानंतर निर्णय चुकीचे घ्यायचे किंवा ते चुकीचे घेतले तसं दाखवायचं आणि मग जिथे झालंय तिथे जाऊन रडून बिडून अशी सारवासारवा करायची आणि हे असं कार्ड खेळायचं. मला वाटत नाही की फार काळ हे कार्ड त्यांचं चालेल. तो जोपर्यंत घराच्या बाहेर जात नव्हतो तोपर्यंत तो दोनच गोष्टी करताना मिळेल की अरे अरे माझं ते चुकलं, मी मान्य करतो, तुम्ही माझी कानउघडणी केली, माझं चुकलं, मला माफ करा, परत मी अशी चूक करणार नाही, झालं माझीच, मला माफ करा माझी. आणि दुसरं ते तुम्हाला निक्की जिथे दिसेल तिकडे पाटी निकिताई अगं बाई, हो ते तुम्हाला दिसेल. त्याचं गिफ्ट मिळालंय त्याला. हो मिळाले. मग त्याच्यामध्ये अंकिताने अजून एक गोष्ट ऍड केली की बाबा तू त्या निकीचं ब्लँकेट बाबा घडी करतोस, मग तू तुझं काम कर, जमत असेल मग सगळ्यांची ब्लँकेट घडी कर. आणि ते पण बरोबर आहे. मग त्याच्यावर त्याचं एक्सप्लेनेशन होतं. आता त्याने काय केलं, अजून एकदा सिद्ध केलं की मी डबल डोलकी आहे. इकडे येऊन तो पॅडी दादांना काय म्हणाला बाथरूम मध्ये मग अशी की नाही तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच माझी कान उघडणी केली, मला पटलं, हे झालं ते झालं. परत तिकडे गेला, अंकिताने त्याला सांगितलं तिच्या ब्लँकेटची वगैरे का घडी घालतोस. मग तिकडे येऊन तो परत निक्की तंबोली सोबत बसला की ते मला असं म्हणतात की मी संत्री आणून देतो, मोसंबी आणून देतो, डाळिंब देतो, टिश्यू पेपर देतो, पाणी देतो. काय त्याच्यामध्ये निक्कीने त्याला कानमंत्र दिला. मग तुम्हाला काही स्टँड नाहीये का, तुम्ही ऐकता म्हणून तुम्हाला बोलता, तुम्ही बोला ना, तुम्हाला जमत नाहीये का बोलायला, असं तिने छान सांगितल्यानंतर मग त्याला असं आठवलं. तो कसा आहे माहितीये का वैभव, त्याचं की आपण खूप भांडतोय आणि मला खूप राग आलाय पण मला काही सुधरत नाहीये. आणि मग भांडण संपल्यानंतर मी घरी जाते आणि विचारते अरे मी हे बोलायला हवं होतं, हा माझा पॉईंट होता, ह्या वाक्यावर मी हे उत्तर द्यायला हवं होतं. आणि मग आपण घरी गेल्यानंतर मग पुन्हा येतो चालत की मी जेव्हा तो विषय झालेला तेव्हा ते आणि मग तो पुन्हा ते भांडण उकरून काढतो. आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यावरती, मी 5 डाळी मांडतो, त्यातले 1 मी खातो, 2 हा खातो, 1 हो खातो, मी 4 संत्री आणतो, 2 मलाच लागतात. अरे मूर्ख आहेस तू, तुला ती सगळी जण तशी कामं करून घेत आहेत तुझ्याकडून, तू तिकडे काय बनायला गेलायस, काय बनतोयस. बरोबर आहे. आणि भांडण उकरून काढण्यामध्ये आणखीन एका माणसाला ना क्राऊन दिला पाहिजे. कोण ग? आपल्या ताई. बाई काय प्रकार आहे हा. हे वाक्य ज्यांच्यासाठी जन्माला आलंय किंवा ज्यांच्यावरती त्याचा जास्त प्रयोग झालाय त्या सगळ्यांना माहितीये, वर्षा उजगावकर. म्हणजे त्यांना आणखीन सवय, म्हणजे पहिल्या दिवसाचं भांडण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 10व्या दिवशी च्विंगम सारखं. बरोबर. ह्याच्यामध्ये 2 बाजू आहेत. एक, आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुमची काय प्रतिक्रिया आहे.
एक आहे की मान्य आहे मला की सगळेजण जातात त्या वर्षात, त्यांना काय वाटेल तसं बोलतात. आपण एक महत्वाच्या मुद्द्यावर पुढे येणारच आहोत, जे जान्हवी आणि वर्षाताईंमध्ये झालं त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण हा एक मुद्दा आहे की ही लोक सगळी त्या वर्षाताईंना काय काय बोलतात वगैरे. तर वर्षाताईंना पण सवय आहे की कोणाचं काय चालू असेल तर तिकडे जायचं, आपलं एक नाव शब्द काय आलं की लगेच ते ह्या शब्दावरून त्या शब्दावरून चालू करायचं आणि ते एवढं चावायचं की एवढं ताणायचं की ते तुटायलाच पाहिजे. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक काळ गाजवलेला आहे किंवा अजूनही तुम्ही हिरोईन नसला तरी तुम्ही कलाकार अजूनही आहात. तुम्हाला फुटेजसाठी हे असले करण्याची गरज नाही, त्याच्यात डिग्निटी जाते तुमची. नको त्या भांडणं ओढवून घेतल्याने आणि आपल्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तींकडून अपमान करून मुद्दामून करून घेतल्याने तुमची डिग्निटी जाते. त्यांना कळायला हवं. कुठेतरी त्यांनी स्वतःची डिग्निटी वाचवण्यासाठी ना ह्या सगळ्या बच्चा कंपनीला इग्नोर केलं पाहिजे. ही कोण आहे, कोण नाही तो म्हणायची, मूर्खासारखी बडबड करतात हा म्हणायचं, सोडून द्यायचं. किंवा उत्तर द्यायचं असेल तर सडेतोड उत्तर द्यायचं आणि त्यांना पण हाकलून लावायचं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि ना तू बघ, हे असं तू जे म्हणतोस ना की बच्चे कंपनी बडबड करते, पण ही बडबड बऱ्याच लेवलला जाते बरं का. हो. आता तो मुद्दा घ्यायच्या आधी आपण एक मुद्दा घेऊ. ते आता डीपी दादांचा आणि ते बेडवर बसले होते आणि त्यांचा मुद्दा चालू झाला की घनश्याम तुला किती ड्युटी आहे? मला एक ड्युटी. मग ते मगाशी बोलायला का तोंड शिवलं होतं काय तुझं? मग तो मुद्दा आला कारण निकीने विचारलं तुला किती ड्युटी आहे, तुला किती ड्युटी आहे. बरोबर. आता मग त्याने विचारलं की अभिजितला विचारलं तुला किती ड्युटी आहे, तर तो मला पण एकच ड्युटी आहे. मागच्या आठवड्यात मला 2 ड्युटी होत्या. मग आताच तुला एकच ड्युटी आहे, मग तू एक दिवस आड करतोयस ती. मग ते तिकडे त्याला काही सुधारलं नाही. थोड्या वेळानंतर ते डीपी दादा बसले होते बाहेर, निकी तंबोली वगैरे त्यांच्यासोबत. मग तो आला लगेच धावत तिकडे. मग त्याने सांगितलं तुम्ही मला ते तोंड शिवलं काय बोललात ते मला आवडलं नाही. ते जे मी मगाशी म्हणाले ना की बोलायच्या वेळी ते सुचत नाही आणि नंतर मग मला आठवतं की अरे मी रिॲक्ट करायला हवं होतं, मी दिसलो असतो काही सेकंद. त्यानंतर ती आलेली जाग आहे त्यांची. मग तो आला, मला ते आवडलं नाही, तुम्ही मला असं बोललात ते तोंड शिवलं होतं का, अशी भाषा माझ्याशी वापरायची नाही, तशी भाषा माझ्याशी वापरायची. त्याच्यावर डीपी दादा बोलले की माझं तोंड मी काय हवं ते बोलेल. मग ते बोला हा माझा हात मी हवं तिकडे काय करेल. ती नॉर्मल आपली चर्चा झाली हिट ऑफ अ मुवमेंटला. मग ते त्याची पण बाजू, घनश्यामची बाजू त्या निकी तंबोलीने घेतली आणि मग निकी तंबोलीने त्या फुटेजचा एक विषय काढला. फुटेज बोलू नका, मी बिग बॉसच्या त्या कन्फेशन रूम मध्ये जाऊन कंप्लेंट करेन. जा बाई. हो. आणि किती सीझन झालेत, हिंदीचे मराठीचे सीझन आपण बघितले. आणि हा गेम फुटेजचा आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि फुटेज हा शब्द अपमान करण्यासारखा नाहीये किंवा ती काही शिवी नाहीये. हा शब्द खूप लोकांनी वापरलाय. फुटेज घेणार तरच दिसणार आहे. तरच तुम्ही म्हणजे निकी जे भांडण करतेय किंवा ती एका ठराविक पर्सन घेऊन छोट्या गोष्टींमध्ये अशी करून ओरडते, हे फुटेजसाठीच आहे. आणि मी बिग बॉसच्या कन्फेशन रूम मध्ये जाऊन तिथे कंप्लेंट कर. मग अशा करायच्या तर प्रत्येक बारीक गोष्टीच्या कंप्लेंट करा. तर मला असंच बोलला, तुम्हाला तसंच बोलला, फुटेजच का बोलला. अरे फुटेजवरच सगळं चाललंय, तुम्ही दिसताय ते पण फुटेजवरच दिसतंय. आणि त्यात गंमत काय झाली माहितीये का, पुन्हा एकदा नाही तू बोललेलीस तेव्हा चालतं का असं डीपी दादा म्हणाले. त्याच्यावरती म्हणजे नाही त्या वर्षाताई म्हणाल्या तेव्हा असा तो विषय झालेला, असा विषय झाला. आणि अचानक वर्षाताई पुन्हा एकदा की माझा एक विषय चाललेला होता, मी माझं नाव ऐकलं म्हणून मी आले, असं म्हणून जो काही हा सगळा मुद्दा चालू होता ते सगळे बाजूला राहिले. आणि पुन्हा एकदा हे भांडण निकी आणि वर्षाताई यांच्यामध्ये आलं. आता हे भांडण कुठे गेलं होतं सांगतो. हे भांडण तिकडे कोपऱ्यात ती आपली एक टोळी बसली होती, अरबाज, वैभव, ते छोटस एक घनश्याम आणि निकी आणि जान्हवी. तर जान्हवी बोलली की ते आर्या आहे ना ती का तिथून बडबडते. पहिलं निकी बोलली की ती आर्या बोलते की मी त्यांना मिळालेलं चिकन मी खाल्लं, त्याच्यावरून मी बेड वापरते, त्याच्यावरून तिला काय पडलंय. मग जान्हवीने काय केलं की लगेच चालू झाली ती. काय झालं या गेम मध्ये आहे ते निकीला 2 शेपटा. एक आहे ती निकीची शेपूट आपली जान्हवी आणि दुसरं ते एक छोटस शेपूट ते असतं घनश्याम. ते तर ते लिहूनच घ्या तुम्ही, घनश्याम ते बाबा चिकटलेलंच आहे. आणि ही असते तिच्या पाठी म्हणजे समोर, पाठीमागून तिची बदनामी करेल पण तिच्या समोर मात्र ती तिला चिटकूनच असते. मग तिने चालू केलं की ही का बोलते, हिला अक्कल आहे का, ती मूर्ख आहे. मग ती त्या आमच्या इकडच्या ग्रुपमध्ये लोकांकडे बघून हसते 10 वेळा, येता जाता हसते. अरे ती हसते कोणाकडे, वैभवकडे बघून. आर्या तो वैभव तिच्याकडे हसतो नाही हसतो त्यांचं वेगळं म्हणतं, तुझं काय घेणं देणं आहे.
ते हसतील, रडतील, एकामेकाच्या झिंजा उपटतील, तुला काय पडलंय त्याच्यामध्ये जाऊन बोलायचं. तुला स्पेशल इंटरेस्ट आहे का असा पण माझा प्रश्न. नाही, तिला जास्तच इंटरेस्ट आहे बाकीच्या सगळ्यांमध्ये तिला इंटरेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग तिचं आणि वर्षाताईंचं झूम. आता हे सुरू कुठून झालं, ती बाहेर आली आणि ती आर्याला अशी बोलत होती काय की तू निर्लज्जच आहे, तुझी अक्कल घरीच ठेवून आली आहे, मूर्ख आहे. मग ते आता निर्लज्ज म्हटल्यानंतर तिकडून वर्षाताई बोलले की निर्लज्जम काय बोलले वर्षाताई? निर्लज्जम समर्पयामी. निर्लज्जम समर्पयामी म्हणजे काय, त्याचा अर्थ वेगळा आहे. समर्पयामी, निर्लज्जम समर्पयामी काय असतं? ठीक आहे, त्यांनी आपला फ्लो मध्ये डायलॉग बोलला. आता हे झालं होतं की त्यांनी उडता तीर परत घेतला होता. पण आता झालं, निर्लज्ज म्हटलं तर ती आली, वर्षाताई तुम्ही मजा बोलू नका, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे, माझ्या तोंडी लागू नका, माझ्या नादी लागू नका, माझ्या नादी लागायचं नाही, नादी लागू नका. तू म्हणालीस का थरका पुढाला माझा? खरंच मी घाबरले. माझ्या असं हृदयात धडधड धडधड झालं. मला ना वर्षाताईंबद्दल एक खास गोष्ट आहे, त्या हसताना अशा असतात. मी ना त्यांचे डझनवर मूवीज बघितले असतील ज्याच्यात त्या अशाच असतात. म्हणजे मला कळत नव्हतं की त्या जर रिअल मध्ये अशा आहेत तर त्या मूवीमध्ये रिअल होत्या आणि ऍक्टिंग करत नव्हत्या की आता त्या ऍक्टिंग करतात. म्हणजे हे त्यांचं नाटकीय हसणं असेल तर त्या इथे ऍक्टिंग करतात, आणि जर त्या ओरिजिनली अशाच हसत असतील तर त्यांनी मूवी मध्ये ऍक्टिंग केली नव्हती, शी वॉज ओरिजिनल. नाही, ऍक्टिंग त्यांची असेल चांगली, पण इथे जे ते बोलतात ना असं कनेक्ट होत नाही येते की त्या, म्हणजे आम्हालाच काय असं वाटत असेल, तुम्हीच कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला काय वाटतं. इन जनरल लाईफ मध्ये आता आम्ही कसे बोलतोय, नॉर्मल बोलतोय, पण आम्ही असं बोलतोय का, हे बघ मला हे आवडलेलं नाही आणि हे मी मान्य करणार नाही, असं कोण बोलतोय? तू चुकतोयस तू, आणि महाराष्ट्र तुला त्याची शिक्षा देईलच. कोण बोलतंय असं नाटकी? आता त्या वयाने मोठ्या आहेत, त्यांचा असं आपण म्हणून चालणार नाही, पण ठीक आहे, पण इतकं असं कोण बोलतं? एवढं आर्टिफिशियल असं माणूस बोलत नाही. आणि कसं माहितीये का वैभव, जरी हे खरं असलं तरी त्यांनी त्यांचं करिअर ह्या फील्डमध्ये केलेलं आहे, एक उत्कृष्ट फील्ड. त्यांना 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत शासनाचे. त्याच्यावरती त्या जान्हवीने टीका केलेली तुला पटली आहे का? आता हा मुद्दा कसा झाला सांगतो, पटलेला नाहीच म्हणण्यापेक्षा काय, हे मान्य करण्यासारखं नाहीच आहे आणि पटण्यासारखं नाही. आता हे कुठून आलं की बाबा, पहिली गोष्ट म्हणजे जान्हवी पूर्णपणे चुकली, आमच्या दृष्टीने चुकली. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये कळवा. खरंच सांग. पण 100% चुकली. पहिला मुद्दा तिने केला काय की इथे मुलं बसलेली असतात आणि तुम्ही केस अशे करत इथे नाचता, म्हणजे इथे काय चालता वगैरे. मग त्यावर बोलले, बाई मी काय त्यांच्यासमोर नाचत नाही, मी माझ्या नवऱ्यासोबत खुश आहे. मग ती म्हणाली, माझ्या मनात असं नव्हतं, ह्यांच्या मनात असं होतं. बाई तुझ्या मनात काय होतं? असं कोण बोलतं की इथे मुलं बसलेली त्यांच्यासमोर तुम्ही असं करत चालता? मग तुझं इंटेन्शन काय होतं? म्हणजे रितेश सर तुला विचारतील, 100% विचारतील. त्याच्यावर विचारायलाच हवं, विचारतील. कारण ती असं म्हणाली आहे की त्यांना अवॉर्ड जो मिळालेले आहेत नॅशनल, ते देणारे मूर्ख आहेत आणि त्यांना पश्चाताप होतोय. खास करून जी समोरची व्यक्ती सुद्धा एक कलाकार आहे, टीव्ही मूवी आर्टिस्ट आहे, आणि तू स्वतः सुद्धा एक आर्टिस्ट आहे. तर अशा वेळी तुम्ही ती कला, तुमचं प्रोफेशन आणि त्याला मिळालेलं सरकारकडून अप्रिसिएशन, ह्या गोष्टींवरती टीका करणं चूक आहे असं मला वाटतं. म्हणजे उद्या जर एखाद्या प्रोजेक्ट मध्ये, हिचा स्वभाव कितीही घाणेरडा आहे, पण एखाद्या प्रोजेक्टसाठी जर हिला अवॉर्ड मिळालं, स्वभावाव्यतिरिक्त ते तिच्या कामाचं अवॉर्ड आहे, तर आपण मग ते देणारे मूर्ख आहेत, कारण ती बिग बॉस मध्ये चांगली वागत नव्हती. याला काही लॉजिकच राहणार नाही. आणि हे बोलणंच बरोबर नाहीये की त्यांना आता पश्चाताप होत असेल की मी काय ह्या बाईला अवॉर्ड दिलं. म्हणजे हे त्यांची अक्कल आहे, तिचा स्वभाव जो आहे ना, तो अक्कल लोकांना नाहीये. लोक मूर्ख आहेत, ते निर्लज्ज आहेत, ते लाज घरी सोडून आले आहेत, आणि ही खूप लाज आणि अक्कल अशी ओटीत जी काही भरून घेऊन आलेली आहे. तिला हे कळायला हवं की ती फक्त त्यांचा अपमान करतेच आहे. त्यांना पसंत इतके वर्ष ज्या महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं, त्यांचाही अपमान आहे की तुम्ही मूर्ख माणसाला पसंत केलं, असं तिचं म्हणणं आहे. त्यांना अवॉर्ड देणाऱ्यांचाही हा अपमान आहे, आणि एका प्रकारे सगळ्यांचाच तिने अपमान केलेला. असं बघायला गेलं तर जशी तुझी वागणूक आहे या घरामध्ये, तसं तर तुला अवॉर्ड काय ते बिग बॉस जे काय मानधन देणार असतील ते पण द्यायची गरज नाही. किंवा तिचा जो आरडाओरडा आहे ना, ती मला निक्कीपेक्षा सुद्धा इतकी अनॉइंग वाटते की तिला बघितल्याबद्दल आपल्याला पैसे मिळायला हवे. नाही, तिला एकतर आता आम्ही सांगू शकत नाही बाहेर काढा वगैरे, कारण ते बाहेर काढणं थोडंसं पॉसिबल आहे, कारण तेच लोक कंटेंट देत आहेत हे फालतूचा आरडाओरडा वाढणं वगैरे. हे खरं. पण
तिने जे बोलले, आता मग हेच बघायचं आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये की रितेश दादांनी तिला जे हे प्रश्न विचारल्यावर तिचं एक्सप्रेशन त्याच्यावर काय असणार. आणि ह्याच्यामध्ये ना गेल्या वेळेसारखं होणार आहे की स्टँड कोणी घेतला. मग हे झाल्यानंतर हे जे चर्चा झाली तेव्हा स्टँड कोणी घेतला हा खूप मोठा मुद्दा आहे. दरवेळी अभिजित सावंत रडणार आहे की आमचं चुकलं तेव्हा आम्ही बोलायला हवं होतं, पण ह्याने काम नाही होणार. तिथे फक्त अंकिता बोलली की आपण ऍक्टिंगवर नको जाऊया, आपण करिअरवर, प्रोफेशनवर किंवा त्या अवॉर्ड्सवर नको जाऊया. तुमचं जे भांडण आहे ते घरातलं आहे, घरातल्या विषयांवर चालू आहे, तर घरातल्या विषयांवरतीच तुम्ही भांडा. आणि अंकिता सोडून कुणीही या बाबतीत बोललंच नाही. आणि जर पॅडी दादांना एवढा त्रास झाला की मला त्या घनश्यामच्या डिसिजनचा जर त्रास झाला असेल ऍक्टिंग करिअर बद्दल घेऊन, तर 100% त्यांना ह्या गोष्टीवरती बोलायची गरज होती, कारण ते ह्या विषयामधले तज्ञ आहेत. आणि त्यांचं पण फील्ड आहे. जर त्यांना असं वाटत होतं की अमुक ठिकाणी मला अप्रिसिएशन न मिळाल्यामुळे ती कॉम्प्लेक्स आहे की माझ्या करिअरला काहीतरी धोका बसेल किंवा माझी इमेज बिघडेल, तर मग मिळालेल्या अवॉर्ड बद्दलच तिने हीच बाजू जेव्हा दुसऱ्याच्या बरोबर झाली की त्यांना अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांचं जे काही अवॉर्ड आहे मूर्ख आहेत आणि ही मूर्ख आहे आणि ही बाई निर्लज्ज आहे हे जेव्हा बाहेर जाईल तेव्हा ह्यांची इमेज काय होईल हा विचार त्यांनी नाही केला. म्हणजे मला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, पण मी मात्र हे असं हाताची घडी घालून असं बघत बसणार, मी बघतो, ह्याला काही अर्थ नसतो दादा, असं नाही होत आहे ना यार. आणि हा एक खरंच महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा मला वाटतं की उद्या निघेल की त्यांच्या ग्रुपमध्ये बारीकसं काय झालं की चारीच्या चारी ती टोळी येते आणि सगळेजण बोलायला लागतात की नाही सगळे आपापली बाजू घेतात. पण ह्या ह्याच्यामध्ये काय होतं, आता हे का होतंय, तो अरबाज आता असा एवढा मोठा असा दगडासारखा मोठा वाढलाय म्हणून असेल की बाबा तो बोलतो असं की मला ते लसन जास्त प्रिय होती वगैरे, ह्यासाठी ते लोक त्याच्या ताकदीला घाबरतायत. तो वैभव तिकडे आहे, म्हणजे ही ताकदवर दिसणारी जी माणसं आहेत ही असल्यामुळे पलीकडची जी टीम आहे ती अजिबातच रिस्पॉन्स देत नाही, असं काहीतरी आहे का? मग तुला असं वाटतं का की 4 सिंह आणि 100 ससे हे असं काहीतरी झाल्यासारखं तुला वाटतंय का? हे काय होतंय की ससे म्हणण्यापेक्षा काय झालं, ह्यांचं 1-2 ह्याच्यामध्ये कोल्हे लांडगे होतात की आपण आपलं हुशार काम करून घ्यायचं, वेळ आली की इकडे पण गोड तिकडे पण गोड. या सगळ्यामध्ये इकडे गोड तिकडे गोड मध्ये भारी कोण खेळते माहितीये तुला? निक्की. निक्कीने पण केलंय ते की अरबाज बरोबर बोलतेच आणि मग एकदा अरबाज बरोबर तिने सोकोल्ड एक रोमॅन्टिक कनेक्शन ठेवलंय. आणि ती ह्या रात्रीच्या लाईट बंद केल्यानंतरच्या चर्चा ही लोक झोपतात कधी मला खरंच माहित नाही. हो, झोपत पण नाही, दिवसा पण बिग बॉस झोपायला देत नाही, कारण दिवसा झोपले की मग त्यांचा कोंबडा कोकडी कोक असं वाजायला चालू करतो. तो किस्सा तुला माहितीये का? नाही बिग बॉस ही असं म्हणाली आणि मी ते सगळं ऐकत होतो, माझे फक्त डोळे बंद होते. डीपी मस्त दिला, बिग बॉसलाच उलटा दिला आज एक डाव. एक नंबर होतं ते आलं, मजा आली बघायला. ती सांगत होती मस्त की मी माझ्या आई वडिलांना, त्यांनी कधी पिक्चर बघितला होता, मी आईला दाखवला पिक्चर आणि वडिलांना नाही, असं मस्त असं चालू होतं त्यांचं. आणि बिग बॉसने वाजवलं तिथे कोण झोपलंय, वरती कोण आहे वगैरे, हे त्यांनी स्वतःच चालू केलं की कोण झोपलंय रे मस्त. मग बिग बॉस बोलले की डीपी धनंजय पवार झाली का झोप? नाही बिग बॉस, मला असं डुलकी होती पण मी ऐकलं ही भाषा, आमचं हे चालू होतं. आणि आता हे शेवटचं संभाषण काय होतं की मी आईला दाखवलं पिक्चर, माझ्या आई वडिलांनी बघितलं होतं पण मी आईला मस्त रिक्लायनरवर पिक्चर दाखवलाय. म्हणजे बिग बॉसच शांत. आणि बिग बॉसने लगेच टर्न घेतला, अंकिता तुम्ही घरच्या कॅप्टन आहात तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कोण झोपतंय कोण नाही. खरंच. तुला काय वाटतं ह्या पूर्ण आठवड्यात तुझा सगळ्यात फेवरेट कंटेस्टंट कोण असेल? मी आता हे माझा फेवरेट कायमस्वरूपी राहील असं नाही, पण प्रत्येक आठवड्याला हे बदल. या आठवड्यामध्ये एक 2-3 प्लेयर्सची नावं मी चांगली सांगेनच की अंकिता जी आहे ती पूर्णपणे शार्प माइंडेड खेळलेली आहे. तिने बरोबर आपला गेम दाखवलाय की भांडण्याची दरवेळी गरज नाही, गोड बोलून पण सगळ्या गोष्टी होतात. आणि निदान तिने ट्राय केलाय ते वर्षा त्यांच्या अवॉर्डच्या बद्दल ती जान्हवी मूर्खासारखं जी बोलली त्याबद्दल स्टँड घेण्याचं निदान तिने तोंडातून शब्द तरी काढले. बाकीचे होते कशाला हे माझ्यावरती भांडण म्हणून शांत बसले, तर तसं नाही. तिने किचन मध्ये काय मुद्दा झाला किंवा काय झालं तर ह्या आठवड्यात ती बोलली. आणि मला पण तिचं नाव घ्यायचंय कारण तिने तिच्या पूर्ण प्रयत्नाने आणि तिच्या गुड कम्युनिकेशन स्किल्सनी तिने कितीतरी भांडणं टाळली. ह्याच्यामध्ये घनश्यामचं ते बेडरूम मधलं काम मी नाही करणार वालं, किंवा निकीचं जे काही होतं खास करून पॅडी की तुझं तू सामान उचल आणि ती म्हणाली की मी नाही मला पाहिजे तेव्हा मी उचलेन. मग
हे दुसऱ्या बाबतीत हिट झालं असतं, पण तिने काय केलं की लगेच की तुम्ही सांगितले ना, तुम्ही सांगायचं काम केलं, तिच्या ऐकत नाहीये, आपल्याला असं वाटतं ती ऐकत नाही, सोडून द्या तिला, जेव्हा करायचं तेव्हा करेल. मग ती म्हणते ना मला बिग बॉस सांगते, मग बिग बॉस सांगते किंवा रितेश सर सांगते, तिने तो मॅटर डायरेक्ट ढकलून. मग त्याच्यातला एक छानसा काहीतरी स्पार्क बघायला मिळाला असता आपल्याला, तो मिस झाला असं पण मला वाटतं की एक छान काहीतरी आपल्याला बघायला मिळालं असतं मनोरंजन, पण तिने ते टाळलं, ही तिची हुशारी आहे. पण त्याचबरोबर हे पण आहे की एक दरवेळीची किरकिर बघण्यापेक्षा थोडंसं सॉर्ट पण झालेलं. आणि निकीने पण दरवेळी आरडाओरडा व्यतिरिक्त अजून काही करता येईल का ते बघायला हवं. किती दिवस आपण तेच ऐकणार आहोत. आता दुसरी प्लेअर बऱ्यापैकी खेळली म्हणजे ती निकीच, कारण ती ऑलरेडी तिला एक्सपिरियन्स आहे, ती हिंदी बिग बॉस करून आलेली आहे, ती रियालिटी शोजचा तिला एक्सपिरियन्स आहे, तर तिला माहिती आहे गेम कसा खेळता ठेवायचा आहे, गेम मध्ये प्रेझेंट कसं राहायचंय, मॅक्सिमम टाइम कॅमेरा माझ्यावरती कसा राहील किंवा माझं फुटेज बाहेर कसं आहे, हे तिला चांगली आयडिया आहे, त्याच्यामुळे ती तो गेम चांगला खेळते. आणि आता इथे हे गेम मध्ये दिसण्यासाठीचे बाकीचे जे आता कपल चालू आहे, ते वैभव इरिना, आता ते चालू आहे आपलं. हिची फार अपेक्षा आहेत की त्यांनी काहीतरी कन्फेस करावं, काहीतरी बोलावं. शी इज इंटरेस्टेड, पण मला माहित नाही की ते जेन्युइन आहे का. आपला असा इतिहास राहिलाय बिग बॉसचा की जे कपल असतात ते बऱ्याच काळ टिकतात आणि दोघांनाही त्याचा फायदा होतो. तर त्यासाठी तिला ते डेव्हलप करायचं आहे की ते जेन्युइन आहे, आय कांट से. पण तो एक विषय आहे. आणि पण हे असं समोरासमोर होत नाहीये, म्हणजे ती जान्हवीला सांगते. याची बॅक स्टोरी जी आहे ती आपल्याला म्हणजे असं आहे की अरबाजची कोण जुनी गर्लफ्रेंड आहे का किंवा त्याचं काय आहे का, ह्यांचं आपण प्रेम जुळले यांना काय माहित नाही का बद्दल आहे, ही काय करते, तिचं काय आहे का, माझं काय आहे का, काय नाही, त्यांचं आपलं गेम चालवण्यासाठी चाललंय म्हणून चाललंय. मग ते तसंच त्याने आज कन्फेस केलं जान्हवी समोर की इथे 100 कॅमेरे आहेत, माईक आहेत, मी असं कसं सांगणार, आम्ही गेम मध्ये फक्त ऍज अ फ्रेंडशिप आहोत असंच दाखवू शकतो, आम्ही फक्त एवढ्याच सांगू शकते की आमचा फ्रेंडशिप आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काय बोलू शकत नसते, आम्ही आर जस्ट फ्रेंड्स. मग ते आम्ही फ्रेंडशिप असते, मग 100 कॅमेरे असते, मग आम्ही त्याच्यासमोर बोलू शकत नसते. म्हणजे काय, तर आम्ही कसेही वागू शकतो, ते 100 कॅमेरे बघणार नाहीयेत, पण इनकेस मी जर बोलले की तुम्हाला आवडतो तर ते 100 कॅमेरे बघणार आहेत. नाही तर ती माझी कबुली होईल ना, कबुली दिली ना, बाकी सगळे 100 कॅमेऱ्यांनी बाकी सगळं बघितलं तरी चालेल, पण बोललेलं ते रजिस्टर होता नाही. ह्याला कमिटमेंट इश्यू पण म्हणू शकतो, किंवा तो एक त्याचा वाईज डिसिजन असेल की आणखीन काही कनेक्शन त्याचे होत असतील तर फक्त निकीमुळे ते तुटू नयेत किंवा बाकी घरात. कारण कितीही आपण छान स्ट्रॉंग ग्रुप जरी म्हटलं तरी नॉमिनेशन मध्ये 4 वर्सेस 6-7 असा जेव्हा ग्रुप पडतो तेव्हा नॉमिनेशन मध्ये किंवा कॅप्टन्सीच्या जेव्हा वोटिंगची वेळ येते तेव्हा ते वर्क करत नाही. त्यामुळे त्यांना आणखीन इधर त्यांना तिथले काही कंटेस्टंट इथे ओढून घ्यायची गरज लागणार आहे किंवा सेफ्टीसाठी त्यांना तिथे जायची गरज लागणार आहे. हे बरोबर आहे. आणि शेवट कसा वाटला तुला? आता एवढ्या सगळे राडे, एवढे सगळी भांडणं, त्या जान्हवीचा मूर्खपणा, ती किरकिर, ते सगळं झाल्यानंतर एक शेवटचा इमोशनल टच होता की बहिणीबद्दल बोलायचं. तर अभिजित सावंत आणि सूरज बोलले. अभिजितने चांगली स्टोरी सांगितली त्याच्या बहिणीबद्दल की मोठी बहीण एक आईसारखीच असते. ही पण माझी मोठी बहीणच आहे आमच्या घरामधली. तर असते मोठी बहीण आईसारखीच असते, तुमचं सगळं करते. आणि आहेच त्यात सूरज बोलला जसं आहेच झिरो फिल्टर. त्याने पण आपलं सांगितलं की बहिणी लग्न करून सगळ्या गेल्या, मी बहिणीला रक्षाबंधनाला पैसे त्यांना देऊ शकत नव्हतो तेव्हा, पण तेव्हा त्या सांगायचे की तू पैसे देऊ नको, तू खूप मोठा हो. आणि मग ते कॅडबरीवाल्यांचं सेलिब्रेशन वगैरे, म्हणजे एक इमोशनल टच वरती एंडिंग झाली. चांगला एपिसोड होता आजचा. आणि मला ना फक्त शेवटचं विचारायचं, आपण आवडलेले 2 जण सांगितले, न आवडलेल्या दोघांची मला नावं सांग. सगळ्यात पहिलं नाव पूर्ण महाराष्ट्राला 100% असेल ते म्हणजे जान्हवी. तिचे तोंड घरी तरी ठेवून आलं पाहिजे, नाहीतर ती मेंदू सध्या घरीच ठेवून आली. माझं नाव घनश्यामला जातंय. त्याला म्हणजे तो का आहे असं मला वाटतंय. त्याला आपण दिली पदवी शेपूट. हो. आणि म्हणजे न आवडलेल्यांमध्ये जान्हवी तर येतेच आहे, पण घनश्याम पण मला येतोय. जान्हवी तरीही भांडणाच्या रूपात काहीतरी फुटेज देते किंवा काहीतरी बोलतेय. घनश्याम जे काही बोलतोय तो इकडचं ऐकतोय, तिकडे बोलतोय, म्हणजे इथून यायचं आणि इथून यायचं कानातून. या व्यतिरिक्त काही मला त्याचा काही यूज दिसत नाही त्या घरामध्ये. माझा न आवडलेला कंटेस्टंट घनश्याम आणि माझा जान्हवी. तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आणि तुमचेही आवडलेले 2 आणि न आवडलेले 2 असे कंटेस्टंट आम्हाला सांगा. आणि आमच्या रिव्ह्यू बद्दल तुमचं काय मत आहे, आमच्या कुठला पॉईंट राहिला आहे का, किंवा तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तर ते पण तुम्ही आम्हाला सांगा नक्की. आणि तुम्हाला आवडलंच असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आनंदी राहा.
आणि भेटत राहू.